सर्व पत्रकारांचे मनापासून मी इथे स्वागत करतो। खरं तर विचारे साहेबांनी बऱ्यापैकी सगळेच मुद्दे कव्हर केलेले आहेत। आम्ही मोर्चा का काढतोय याच्या बाबतीतही त्यांनी नीट विश्लेषण दिलेलं आहे की काय काय ठाण्यात मागच्या 2.5-3 वर्षात घडलंय। खरं तर ठाण्यात आता प्रचंड दहशतीचं वातावरण आहे आणि त्या दहशतीचं वातावरण असं आहे की एकतर आमच्याकडे प्रवेश करा, नाहीतर तुमचं काय अनधिकृत असेल तर ते तोडलं जाईल। आणि असे करूनच अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश केलेत। ज्यांचे प्रवेश घेतले गेलेत ना मागच्या 2.5-3 वर्षात, एकदा त्यांच्याशी जर पत्रकारांनी गप्पा मारल्या तर कळेल की ते मनापासून तिथे आहेत का। तर अनेक जण दहशतीमुळे तिथे आहेत, त्यांना काही नेतृत्वाशी कुठल्याही प्रकारचा लगाव नाही आहे। फक्त एक मनावर दहशत आहे की बाबा आमच्यावर पोलिसांची कारवाई होईल, महापालिकेची कारवाई होईल, आणि या भीतीने अनेक जण तिथे आहेत। तर नजीकच्या काळामध्ये तुम्हाला ह्या बाजूला बसलेली जी लोक आहेत त्यांची संख्या आणि नेत्यांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल। कारण आम्ही आता एकत्र लढायचं ठरवलेलंच आहे। लढायचं म्हणजे जी काही रस्त्यावरची लढाई असेल या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, ती आम्ही सगळे एकत्र लढूच, आणि ती अशा प्रकारे लढू की ज्या ज्या गोष्टी चुकीच्या मागच्या काही वर्षात झालेल्या आहेत त्या लोकांसमोर आणू। आणि आता आम्ही घाबरणार नाही। आता याच्या पुढची आमची लढाई ही ठाणेकरांसाठी असेल। ठाण्यात होणारा भ्रष्टाचार, प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ठाण्यात। एक काम काढलं जातं, त्याचं बिल बनवलं जातं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागेवर काहीतरी नवीन काढलं जातं। म्हणजे मागचं केलेलं पाप धुण्याचं काम देखील तेच करतात। सो 4000 कोटीच्या महानगरपालिकेला पूर्ण बर्बाद केलेलं आहे या लोकांनी। जुने ठराव बनवतात, जुने ठराव बनवून पुन्हा निधी काढली जाते आणि कोणालाच माहीत नसतं की काय होतंय, कुठे काम होतात, काहीही ठाण्यात तशा कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही। महानगरपालिका मागच्या 2.5 ते 3 वर्षात ह्या लोकांनी लुटून खाल्लेली आहे। मी तुम्हाला खात्रीने सांगतो, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांची ज्या दिवशी सत्ता येईल ना त्या दिवशी या सगळ्यांची चौकशी लावली जाईल आणि या सगळ्यांना कामाला लावलं जाईल, एवढं नक्की। कारण हा पैसा जो आहे तो ठाणेकरांचा आहे। तो यांचे मजा मारण्यासाठी ठाणेकर टॅक्स देत नाहीत, आणि जर टॅक्स देतो तर आम्हाला पाण्याचं धरण का नाही आलं? आमच्या मागणं आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने पाण्याचं धरण आहे, पण आम्ही ठाणे महानगरपालिका पाणी विकत घेते। घोडबंदरला तर अशी परिस्थिती आहे की अधिकारीच पाणी विकतायत। मग टँकर माफियांना भेटून अधिकारीच पाणी विकतायत। ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये घोडबंदरची लोक रस्त्यावर उतरली, ठाण्यातली लोक रस्त्यावर उतरायला लागली, पण यांना काही फरक पडत नाही। 4-4 GR निघाले। शेवटचा जो GR निघाला त्यात रात्री 12 ते सकाळी 5 आणि सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या दरम्यानच हेवी ट्रक निघेल। परवा मी उपायुक्तांशी बोललो ट्रॅफिकच्या, ते म्हणाले नाही, पुन्हा GR बदललं आहे आणि 10 वाजल्यापासून आता हेवी ट्रक ठाण्यात येऊ शकतात। सो यांचं कोणाशी एकमेकांशी कुठल्याही प्रकारचं तालमेल नाही। फक्त दहशत करणं, दहशतीच्या जीवावर सगळं खपवून घेणं, याच्या पुढे ते आम्ही खपवून घेणार नाही। आणि या सगळ्याच्याच विरोधात येत्या सोमवारी 13 तारखेला संध्याकाळी 4 वाजता गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका असा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या पक्षाचा एक मोठा मोर्चा होईल। आणि हा पहिला मोर्चा नसेल तर असे अनेक मोर्चे भविष्यात आमच्याकडनं निघतील। याच्या पुढचे सर्व आंदोलनं ही आम्ही एकत्र करू आणि ठाणेकरांना जागृत करण्याचं काम आम्ही करू। पुढची निवडणूक ही पैशावर होणार नाही, पुढची निवडणूक ही कामावर होईल, आम्ही मांडलेल्या भ्रष्टाचारांच्या मुद्द्यावर होईल, आणि आम्हाला माहिती आहे की ठाणेकर पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभे राहतील। आका जो आहे ना तो मजबूत आहे या सगळ्या अनधिकृत बांधकामाच्या पाठी। त्याच्यामुळे आजही तुम्ही गेलात तरी जरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल तरी मला असं वाटत नाही मुख्यमंत्र्यांचं ठाण्यात कोण ऐकतंय। कारण जर मुख्यमंत्र्यांचं ठाण्यात कोणी ऐकत असतं तर अनधिकृत बांधकामं तुटली पाहिजे होती। आज दिव्यात जा, बघा काय मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम चालू आहे। दिव्यात काय ठाण्यात पण चालू आहेत। सो मला असं वाटतं की हे तसं मला ठाण्यात मुख्यमंत्र्यांचं चालतं की नाही हा प्रश्न आहे आमच्या सगळ्यांसमोर। अरे आमचे ते केळकर साहेब किती भांडत असतात, विधानसभेमध्ये प्रश्न मांडतात, परत दुसऱ्या वेळेला तो प्रश्न दुसरा, तिसरा, चौथा, म्हणजे काय सांगा ना मला। जर सत्ता जरी आज तुम्ही बघितलं तर ज्या वेळेला ही आपला हरकती सूचनाचा हे विषय होता, आम्ही सर्वजण होतो तिथे आणि आमच्यावर BJPची पण लोक होते, म्हणजे त्यांनीसुद्धा ऑब्जेक्शन घेतलं। गणेश नाईक पालकमंत्री, सर्वात सिनियर मोस्ट मंत्री आहेत ते, त्यांनीसुद्धा ऑब्जेक्शन त्यांच्या नवी मुंबईत घेतलं, ठाण्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलं BJPच्या, पण काहीच नाही पुढे। त्यामुळे ते हातबल झालेत, आम्ही हातबल नाही झालेलो। आंबळे साहेब बोललात आम्हाला इकडे हे आहे, तिकडे ते आहे, इकडे आहे, तुम्हाला असं वाटतं का आम्ही कुठे कमी आहोत? आणि लढायला पाहिजे की नाही हे जरा ते पण सांगा जरा।
अरे सोडा हो, दहशत गेली आता सर्व. ते ही पैशाची दहशत आहे. त्या पैशाच्या दहशतीला आम्ही काय करू शकत नाही. पण अशी दादागिरीला तर कोणच घाबरू शकत नाही. कळलं की नाही? कारण आम्ही पण त्या मुशीतून तयार झालेलो आहोत. आम्हाला याच गोष्टीवर तुम्ही बोललात की ठाण्याचा बिहार झालाय. म्हणजे पत्रकारांमध्ये जर असं वातावरण असेल तर ठाणेकरांमध्ये 100% वातावरण. आणि आम्हाला तुमची साथ पाहिजे. कारण शेवटी तिसरा डोळा म्हणजे तुम्ही आहात. ठाण्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर पण आहे. जशी आमच्यावर आहे तशी तुमच्यावर पण आहे. त्यामुळे तुमची आम्हाला साथ पाहिजे. आणि लढतो आम्ही. तुम्ही म्हणालात बरोबर, आम्ही एका राक्षसाबरोबर लढतोय. ते आम्हाला जाणीव आहे. पण शेवटी तुम्हाला माहिती आहे कोणाचा विजय होतो? विजय कोणाचा होतो? सत्याचा होतो. त्यामुळे आम्हाला त्याची काळजी नाही आहे. फक्त तुम्ही आमच्याबरोबर राहा. ही बाळासाहेबांची फौज आहे. त्याच्यासमोर पैसा नाही टिकत. ओरिजिनल बाळासाहेबांची फौज आहे. ही यांना ठाण्यात आता दाखवून देईल ओरिजिनिटी काय असते. पैसा काही भागापुरता पुरतो. त्याच्यानंतर खालचा जो कॅडर आहे ना तोच काम करतो. सो याच्या पुढे तुम्हाला ठाण्यात कॅडर काम करताना दिसेल. आणि तुम्हाला अजून एक लक्षात येईल की लोकांना देखील ह्यांची फसवणूक लक्षात आलेली आहे. म्हणून आत्तापर्यंत ज्या पद्धतीने फसव्या योजना बघून लोक आत्तापर्यंत फसली गेली